या 2 तासाच्या लेक्चरमध्ये आपण 2 तासामध्ये हे चारही टॉपिक्स जे आहेत ते परफेक्ट रीतीने कसे करता येईल आणि त्याच्या ट्रिक्स काय आहेत, शॉर्ट ट्रिक्स काय आहेत, फॉर्म्युले रिकॉल करायचे, कुठले फॉर्म्युले रिकॉल करायचे आणि त्याचं युटिलायझेशन MCQ सॉल्व करताना कसं होणार आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त जो आमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कोर्स आहे तो 249ला तुमच्यासाठी अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही तो परचेस करू शकता आणि कमीत कमी वेळेमध्ये हा महत्त्वाचा विषय तुम्ही जरूर सॉल्व करू शकाल. थँक्यू. ओके, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयामधले काही महत्त्वाचे पॉईंट्स, काही फॉर्म्युलेज हे आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की कुठलाही पॅरामीटर तुम्ही सिलेबस बघा, सिलेबसमध्ये कुठलाही एखादा पॅरामीटर असेल डिफाईन केलेला असेल तर पटकन त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला पाहिजे. नुसता फॉर्म्युला लक्षात येऊन चालणार नाही, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये जे काही व्हेरिएबल्स दिलेले आहेत, जे काही पॅरामीटर्स दिलेले आहेत त्या पॅरामीटरची डिपेंडन्सी तुम्हाला लक्षात आली पाहिजे. प्रपोर्शनल आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि प्रत्येकाचं युनिट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आपण स्टार्ट करूया DC सर्किट पासून. DC सर्किट जे आहे याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स व्हेरिएबल आपण डिस्कस केलेत. फॉर एक्झाम्पल आपण इथे मेन्शन करूया की एनर्जी. आता एनर्जी कशामध्ये मोजतो आपण? जूल मध्ये मोजतो. मग एनर्जी काय आहे? एनर्जी आहे तुमची पॉवर इंटू टाइम, बरोबर आहे. मग आता इथे 2 पॅरामीटर झालेत, पॉवर आणि टाइम. पॉवर कशामध्ये मोजतो आपण? वॅट मध्ये. आणि टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंड्स मध्ये. म्हणजे एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पॉवर आणि एनर्जी इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम. जेवढा जास्त टाइम तेवढी एनर्जी जास्त, जेवढी पॉवर जास्त तेवढी एनर्जी जास्त. मग आता इथे पॉवर काय आहे? तर पॉवर म्हणजे काय? तर पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. आता व्होल्टेज इंटू करंट परत 2 पॅरामीटर्स आलेत. आता पॉवर वॅट मध्ये मोजली, व्होल्टेज जे आहे ते कशामध्ये मोजतो आपण? व्होल्ट्स मध्ये. आणि करंट कशामध्ये मोजतो? एम्पियर मध्ये. पण हा जो फॉर्म्युला इथे मेन्शन केलाय आपण P इज इक्वल टू V इंटू I, ओके, याच्यावरनं तो ट्रेस केलाय पॉवरवरनं. पण V इंटू I हा कशाचा फॉर्म्युला आहे? हा पॉवरचा आहे. पण कधी? ज्या वेळेस ते सर्किट जर रेजिस्टिव्ह असेल तर. जर ते सर्किट फक्त रेजिस्टिव्ह असेल तर. जर ते सर्किट इंडक्टिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह किंवा ओव्हरऑल रिएक्टिव्ह टाइपचे एलिमेंट्स त्याच्यामध्ये असेल तर हाच फॉर्म्युला तुमचा काय आहे? V इंटू I कॉस फाय. फाय काय आहे? फाय आहे फेज अँगल. फेज अँगल बिटवीन V अँड I. आता आपण जर प्युअरली रेजिस्टिव्ह मटेरियल कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये फाय किती असतो? 0. आता हा 0 जर मी इथे पुट केला तर cos 0 इज 1. म्हणजे फॉर्म्युला काय झाला तुमचा? P इज इक्वल टू V इंटू I. याचा अर्थ पॉवर V इंटू I कधी असते? जर ते प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट मधली असेल, म्हणजेच ऍक्टिव्ह पॉवर असेल तर. आता परत याच्यामध्ये एक पॅरामीटर आहे व्होल्टेज म्हणजे V. मग V काय आहे? तर V म्हणजे स्पेसिफिकली रिलेशन आहे तुमचं पोटेन्शियलचं. तर 3 टाइपचे व्होल्टेजेस आपण डिफाइन करू शकतो. एक आहे EMF. EMF काय आहे? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे हा सप्लाय आहे, बॅटरी आहे एखाद्या सर्किटला. आपण सर्किटला दिलं तर त्याच्यामध्ये एनर्जी क्रिएट होते, म्हणजे याचं युनिट काय आहे इथे? व्होल्ट्स. परत जर मी स्पेसिफिकली पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं, पोटेन्शियल डिफरन्स ज्याला आपण PD म्हणतो, तर पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा एक टाइपचा पर्टिक्युलर स्पेसिफिकली एक टाइपचा हा व्होल्टेज आहे. याचं सुद्धा युनिट काय आहे? व्होल्ट्स. ओके, नेक्स्ट वन दॅट इज नथिंग बट द पर्टिक्युलर IR ड्रॉप. IR ड्रॉप अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ I इंटू R इज नथिंग बट द व्होल्टेज. ते सुद्धा काय आहे? एक प्रकारचं व्होल्टेज आहे. म्हणजे याचा अर्थ 3 प्रकारचे स्पेसिफिक आपण टर्म डिफाइन केल्यात फक्त व्होल्टसाठी. बघा इथे क्वेश्चन काय तयार होऊ शकतो? इथे क्वेश्चन तयार होऊ शकतो की स्पेसिफिक 3ही पर्टिक्युलर पॅरामीटरचं युनिट काय आहे? व्होल्टेज आहे. मग युनिट जर व्होल्टेज असेल तर युनिट सेम आहे. म्हणजे मग असं विचारू शकतात की आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट हॅव्हिंग द युनिट व्होल्ट पॅरामीटर्स विचारलेले असतील, मग त्या केसमध्ये याचंही व्होल्ट आहे, इथे व्होल्ट आहे, इथे व्होल्ट आहे. मग एखादा पॅरामीटर असा दिलेला असेल की ज्याचं युनिट हे व्होल्ट नसेल. ओके, तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर आयडिया. मग हे व्होल्टेज बद्दल बोलतोय. मग व्होल्टेज काय आहे? व्होल्टेज आपण रिडिफाइन करू शकतो एनर्जी बाय Q. ओके, म्हणजे हे सुद्धा एक फॉर्म्युला तयार झाला. किंवा आपण जर स्पेसिफिकली व्होल्टेज इन द फॉर्म ऑफ ओहम्स लॉ बघितला तर काय आहे? व्होल्टेज इज इक्वल टू, आता या केसमध्ये V इज इक्वल टू IR असतं.
म्हणजे आपण V ला काय लिहू शकतो, I इंटू R लिहू शकतो, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये हा स्पेसिफिक करंट आणि हा रेजिस्टन्स, परत करंट सुद्धा डिफाइन करू शकतो आपण. करंट काय आहे, करंट आहे Q/T. Q काय आहे, चार्जेस, कशामध्ये मोजतो आपण, कुलोम मध्ये. T काय आहे, टाइम, कशामध्ये मोजतो आपण, सेकंड्स मध्ये. म्हणजे I इज इक्वल टू Q/T. ओके, दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर फ्लो. एनर्जी पासून आपण कुठपर्यंत गेलोय बघा, चार्जेस पर्यंत. मग चार्ज काय आहे, चार्ज एकतर इलेक्ट्रॉन आहे किंवा प्रोटॉन आहे. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज. म्हणजे बघा ह्या टाईपचा जर फ्लो आपण डिस्कस केला तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचे युनिट जर मेन्शन केले, जसं इथे युनिट आहे एम्पियर, इथे आहे ओहम. Q चार्जेस इन कुलम, T टाइम इन सेकंड. म्हणजे ह्या टाईपने आपण फ्लो देऊ शकतो. आणि मग प्रत्येक पर्टिक्युलर रिलेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे कुठलाही फॉर्म्युला आहे तर तो कशाला प्रपोर्शनल. फॉर एक्झाम्पल पॉवर इन रेजिस्टिव्ह इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू V. या फॉर्म्युल्यावरनं बघा, पॉवर इन रेजिस्टिव्ह सर्किट डायरेक्टली प्रपोर्शनल टू I. बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. याचा अर्थ तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठल्याही पॅरामीटरशी रिलेटेड फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, त्या फॉर्म्युल्यामधले प्रत्येक व्हेरिएबल्स लक्षात ठेवायचे, त्याचे युनिट लक्षात ठेवायचे, त्यानंतर त्याची प्रपोर्शनॅलिटी लक्षात ठेवायची, बरोबर आहे. म्हणजे हा फ्लो तुम्हाला इझिली अवेलेबल होईल आणि त्याच्यावरनं तुम्हाला कुठलाही पर्टिक्युलर क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल किंवा ट्राय करता येईल. याच्यामध्ये एकच करायचं की ट्रू स्टेटमेंट जे आहेत, कुठल्याही पर्टिक्युलर रूल्स मधले, लॉज मधले, थेरम्स मधले किंवा एखाद्या पॅरामीटर्स मधले किंवा व्हेरिएबल्स मधले ट्रू स्टेटमेंट्स लक्षात राहिले पाहिजे, तुमच्या मार्क राहिले पाहिजे. तर दिस इज नथिंग बट द व्हेरियस पॅरामीटर्स. आता हे जर पॅरामीटर्स आपण कंबाईन केले तर आपल्याला एक मोठा चार्ट तयार मिळतो बघा. एक मोठा चार्ट आपल्याला तयार मिळतो. किती पॅरामीटर्स आहेत आपल्याकडे, एक आहे पॉवर, एक आहे व्होल्टेज, एक आहे करंट, एक आहे रेजिस्टन्स. व्होल्टेज कशामध्ये मोजतो आपण, व्होल्ट्स मध्ये. करंट कशामध्ये मोजतो, आता सांगितलं मी, एम्पियर मध्ये. रेजिस्टन्स मोजतो ओहम मध्ये आणि पॉवर मोजतो वॅट मध्ये, बरोबर आहे. मग आता या केस मध्ये आपण वेगवेगळे रिलेशन्स क्रिएट करू शकतो. ओके, तर 4 पॅरामीटर्स आहेत, 4 पॅरामीटरचे हे युनिट्स आहेत. रिलेशनशिप लक्षात घ्या. व्होल्टेज जर आपण बघितलं करंट आणि रेजिस्टन्सच्या बाबतीत, किंवा पॉवर जर बघितली आपण व्होल्टेज किंवा करंट किंवा रेजिस्टन्सच्या बाबतीत, तर एक रिलेशन तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी लिहितो बघा, इथे स्पेसिफिकली V इन द फॉर्म ऑफ दी पर्टिक्युलर I अँड R. तर मी काय लिहितो इथे, V इज इक्वल टू I square R. सॉरी, दिस नथिंग बट द पर्टिक्युलर V इज इक्वल टू I इंटू R. म्हणजे मी व्होल्टेज लिहिलंय इन द फॉर्म ऑफ करंट आणि रेजिस्टन्स. तेच मी व्होल्टेज लिहू शकतो पॉवर मधलं. कारण बघा माझ्याकडे फॉर्म्युले कुठले आहेत, पॉवर इज इक्वल टू V इंटू I. ओहम्स लॉ काय सांगतो, V इज इक्वल टू I इंटू R, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे करंट आहे ते मी रिलेशन लिहू शकतो. म्हणजे ह्या पर्टिक्युलर रिलेशनवरनं हा टेबल मी तयार करू शकतो बघा. आता याच्यामध्ये V इज इक्वल टू IR हे मी लिहून घेतलं इथे, I इंटू R. याच्यावरनं जर मी बघितलं तर V इज इक्वल टू P/I. ओके, रिअरेंज केली टर्म. आता इथे I इज इक्वल टू, जर स्पेसिफिकली मी बघितलं तर इथे ओहम्स लॉनी हे काय होतंय की ओहम्स लॉ सांगतो की व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, म्हणजे V इज इक्वल टू IR, तर I इज इक्वल टू V अपॉन R. असे रिलेशन्स मी इथे लिहू शकतो. आता व्होल्टेज P आणि I च्या फॉर्ममध्ये झालं, व्होल्टेज I आणि R च्या फॉर्ममध्ये झालं. आता याच्यामध्ये जर आपण स्पेसिफिक व्होल्टेज डिफाइन करायचं झालं, जर स्पेसिफिकली इथे हे बघा, पॉवर इज इक्वल टू I स्क्वेअर R किंवा पॉवर V स्क्वेअर डिवायडेड बाय R, हे फॉर्म्युले तयार झालेत. याच्यामधला V स्क्वेअर जर मी रिअरेंज केला तर मला इथे V ची व्हॅल्यू काय मिळेल बघा. इथे V रिअरेंज केला तर दिस इज नथिंग बट द P इंटू R. तो दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर एरिया वी कॅन हॅव द रिलेशनशिप. आता V डायरेक्टली प्रपोर्शनल टू I, V डायरेक्टली प्रपोर्शनल टू P, V डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ P. म्हणजे हे स्टेटमेंट्स तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. तसंच I ची व्हॅल्यू मी जर V आणि R च्या फॉर्ममध्ये ओहम्स लॉनी काढली तर हा झाला V/R.
तसंच मी जर स्पेसिफिकली इथनं आय च्या फॉर्ममध्ये काढलं तर इथे आय स्क्वेअर आहे, म्हणजे हे काय होईल स्क्वेअर रूट ऑफ पी बाय आर, बरोबर आहे. किंवा मी जर सिम्पली पर्टिक्युलर रिलेशन बघितलं व्ही इज इक्वल टू आय स्क्वेअर आर, ओके, तर आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. आता हे रिलेशन्स तुम्हाला माहिती पाहिजे, प्रत्येक रिलेशन्स तुम्हाला माहिती पाहिजे, पी आर व्ही आर. आता आयच्या फॉर्ममध्ये स्पेसिफिकली रिलेशन्स जर बघितले आपण तर आपल्याला कुठलेही पर्टिक्युलर रिलेशन्स सहज काढता येईल. फॉर एक्झाम्पल आय इज इक्वल टू पी डिवायडेड बाय व्ही, इथनं रिअरेंज केलं म्हणजे ही एक साखळी मिळाली आपल्याला. मग इथे जर तुम्ही बघितलं की आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ पॉवर, इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर. म्हणजे हे रिलेशन्स तयार झालं. तसंच इथे रिलेशन तयार करता येईल. इथे सुद्धा आपल्याला 3 वेगवेगळे स्पेसिफिक पर्टिक्युलर पॅरामीटर्स मिळेल आणि हे पॅरामीटर जे आहेत हे डेफिनेटली तुम्हाला इझिली अवेलेबल मिळतील तुमच्या रेफरन्सवरून. फॉर एक्झाम्पल आर इज इक्वल टू व्ही बाय आय, व्ही बाय आय हा एक फॉर्म्युला झाला. इथे बघा आर इज इक्वल टू पी डिवायडेड बाय आय स्क्वेअर, इथनं एक दुसरा फॉर्म्युला तयार झाला. किंवा आर इज इक्वल टू, आता स्पेसिफिकली जर व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये बघितलं आपण तर इथे काय तयार होईल, इथे आर ची व्हॅल्यू काढायची, आर इकडे नेला पी खाली आणला म्हणजे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय पी. तर हे परत सगळे पॅरामीटर्स झालेले आहेत इन द फॉर्म ऑफ आर, ओके, म्हणजे व्होल्टेज करंट आणि रेजिस्टन्स याच्या फॉर्ममध्ये. तसंच आपल्याला शेवटी पॉवरच्या फॉर्ममध्ये, तर पॉवरचे 3 फॉर्म्युले मला ऑलरेडी माहिती आहे, व्होल्टेज इंटू करंट किंवा करंट स्क्वेअर इंटू आर किंवा व्होल्टेज स्क्वेअर डिवायडेड बाय आर, ओके. म्हणजे हे सगळे जे स्पेसिफिक पॅरामीटर्स आहेत हे एका सिंपल डायग्राममध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, याची ब्रेन मॅपिंग करायची आहे. ब्रेन मॅपिंग करायची म्हणजे काय, तर प्रत्येक पॅरामीटर दुसऱ्या पॅरामीटरवर कसं डिपेंड आहे हे रिलेशन चेक करायचं. इथे व्होल्ट युनिट आहे, इथे एम्पियर युनिट आहे, इथे ओहम युनिट आहे आणि इथे वॅट युनिट आहे. तर दिस इज नथिंग बट द वी कॅन से दॅट ब्रेन सायकल व्हेअर वी गेट द ईच अँड एव्हरी पॅरामीटर फ्रॉम द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये DC सर्किटमध्ये जे काही पॅरामीटर्स लागतात ते पॅरामीटर्स त्या डायग्राममध्ये इझिली अवेलेबल आहेत, ओके. आता याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की स्पेसिफिक पॅरामीटर्स कसे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण 3 वेगवेगळे कंपोनंट्स स्टडी केलेत, ओके. रो एल बाय ए, म्यू 0 म्यू आर ए एन स्क्वेअर डिवायडेड बाय एल आणि सी काय आहे इप्सिलॉन ए बाय डी, ओके. इथे प्रपोर्शनलिटी चेक करू शकतो आपण. म्हणजे इथे काय तयार होईल मग, आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेजिस्टिव्हिटी मटेरियल, आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ, आर इनवर्सली प्रपोर्शनल टू एरिया, ओके. तसंच इथे एल डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए directly proportional to n square and inversely proportional to the L, okay. So this is nothing but the basic particular idea. आता इथे सुद्धा C directly proportional to epsilon, directly proportional to cross sectional area, common area of the plate and inversely proportional to डिस्टन्स बिटवीन दिस 2 प्लेट. प्रत्येक पॅरामीटर तुम्हाला माहिती पाहिजे आणि रिलेटिव्हिटी माहिती पाहिजे की कुठला पॅरामीटर कशावर डिपेंड आहे, ओके. कारण याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल याच्यावर जर बघितलं आपण की सपोज एक रेजिस्टन्स आहे ज्याचं व्हॅल्यू आहे 6 ओहम आणि त्याची लेंथ मी काय केली, डबल केली. म्हणजे इथे लेंथ L होती, आता लेंथ डबल L केली तर R डॅशची व्हॅल्यू आणि 4 ऑप्शन्स असतील. मग या केसमध्ये हे स्पेसिफिक सॉल्व न करता, कारण तुम्हाला वेळ वाचवायचा आहे त्याच्यामध्ये, हे सॉल्व न करता तुम्हाला या फॉर्म्युल्यावरनं रिलेशन्स लक्षात आले पाहिजेत. मग ते रिलेशन्स कसे कॅल्क्युलेट करतो आपण तुम्हाला माहिती आहे. आता जर रिलेशन्स काढायचे झाले तर म्हणजे आर ओरिजिनल रेजिस्टन्स अँड आर डॅश इज अ न्यू रेजिस्टन्स. मग हा फॉर्म्युला काय तयार होईल, पहिल्याचा रेजिस्टिव्हिटी न्यू रेजिस्टिव्हिटी, कारण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पहिल्याची लेंथ, ओके, आणि दुसऱ्याची लेंथ सपोज एल डॅश डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पण एचं कसं आहे, इनवर्सली प्रपोर्शनल. म्हणजे इथे काय आहे की सेकंड याचा कॉमन एरिया और एरिया क्रॉस सेक्शनल एरिया टू द फर्स्ट,
ओके, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही जर लक्षात ठेवला, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, नो नीड टू गो फॉर द डिटेल कॅल्क्युलेशन्स करायची गरज पडणार नाही. ओके, तर ह्या प्रकारे तुम्हाला सगळे पॅरामीटर्स हे रिकॉल करावे लागतील. रिकॉल करताना लक्षात ठेवायचं की डिपेंडन्सी कशी आहे, त्याचे युनिट काय आहेत. ओके, ह्या टाईपचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर लॉजवर क्वेश्चन्स येऊ शकतात. किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, ब्रेन मॅपिंग करायची. जर आपण KCL बघितला तर KCL साठी महत्वाचा मुद्दा, किर्चॉफ्स करंट लॉ कशाशी रिलेटेड आहे, चार्जेसशी रिलेटेड आहे. ओके, तर कंझर्वेशन ऑफ चार्जेस इज अ इम्पॉर्टंट की फॉर KCL. सेकंड काय सांगतो, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. कुठे, एखाद्या नोडला, म्हणजे हा कशाशी रिलेटेड आहे, नोडशी रिलेटेड आहे. मग नोड म्हणजे काय, एखादा असा पॉइंट जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे बघा, एखादा पर्टिक्युलर स्टेटमेंट रीड केलं की सगळ्या गोष्टी फ्लोनी यायला पाहिजे. ओके, मग नोड वेगळं, मेश वेगळं, लूप वेगळं, या सगळ्या पॉइंट्स तुम्हाला लक्षात आले पाहिजे. म्हणजे कंझर्वेशन ऑफ चार्जेस, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. अजून एक रिलेशन त्याला मेन्शन करतो आपण की सपोज हा नोड आहे आणि खूप सारे कनेक्शन्स त्याला दिलेले आहेत. तर अल्जेब्रिक म्हणजे डिरेक्शन, अल्जेब्रिक सम ऑफ टोटल करंट इज ऑलवेज इक्वल टू 0. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे, हे स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. ट्रू स्टेटमेंट्स लक्षात ठेवायचे, म्हणजे रॉंग स्टेटमेंट तुम्हाला आयसोलेट करता येतात. कारण क्वेश्चनचे पॅटर्न्स हे काहीही असू शकतात. फॉर एक्झाम्पल, इथे करंट येतोय I1, इथे येतोय I2, इथनं जातोय I3, इथनं जातोय I4 आणि इकडनं करंट जातोय I5. तर इनकमिंग करंट मी प्लस घेतले तर I1 प्लस I2 आणि आउटगोइंग करंट मायनस घेतले तर मायनस I3 मायनस I4 मायनस I5. हे सगळं काय असतं, 0 असतं. म्हणजे येणारा पैसा आणि जाणारा पैसा काय आहे, सेम आहे. म्हणजे येणारे चार्जेस आणि जाणारे चार्जेस कसे आहेत, सेम आहे. याला जर मी रिकॉल केलं, रिअरेंज केलं तर दिस इज I1 प्लस I2 इज इक्वल टू I3 प्लस I4 प्लस I5. दिस इज द स्टेटमेंट. हेही ट्रू आहे, हेही ट्रू आहे. ह्या सगळ्या स्टेटमेंट्स काय आहेत, ट्रू आहे. कुणाबद्दल बोलतोय आपण, किर्चॉफ्स करंट लॉ बद्दल. ओके, तो किर्चॉफ्स करंट लॉ मधले हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. असेच पॉइंट्स तुमच्या किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ साठी आहे, ज्याला म्हणतो आपण KVL. KVL कशाशी रिलेटेड आहे, KVL लूपशी रिलेटेड आहे किंवा मेशशी रिलेटेड आहे. ओके, मग याच्यामध्ये जसं इथे कंझर्वेशन ऑफ चार्जेस होतं, इथे आहे कंझर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे एखाद्या सर्किट मधली टोटल एनर्जी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. एनर्जी म्हणजे काय, पॉवर इनटू टाइम, बरोबर आहे. मग एनर्जी काय आहे, कन्झर्व आहे. मग एनर्जी कन्झर्व आहे म्हणजे काय, तर त्या पर्टिक्युलर सर्किट मधले सगळे IR ड्रॉप आणि त्या सर्किट मधले सगळे सोर्सेस याची अल्जेब्रिक सम किती आहे, 0. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, IR ड्रॉप म्हणजे काय, व्होल्टेज ड्रॉप किती झालाय, यूज किती झालाय. आणि EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजे जो सप्लाय दिलाय तुम्ही. हे स्टेटमेंट त्याच्यासाठी ट्रू आहे. परत तसंच दिलेलं व्होल्टेज, ओके, आणि व्होल्टेज यूज्ड, ओके, व्होल्टेज सप्लाय अँड व्होल्टेज यूज आर ऑलवेज सेम. कशामध्ये, KVL मध्ये. KVL कशाशी रिलेटेड आहे, लूपशी रिलेटेड आहे. लूप आणि मेश मध्ये काय फरक आहे, लूप मध्ये लूप जर असेल तर त्याला आपण मेश म्हणत नाही. क्वेश्चन काय असू शकतो बघा याच्यामध्ये, ऑल लूप्स आर मेशेस अँड ऑल मेशेस मस्ट बी लूप्स. कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे, विचार करा, पॉज करा व्हिडिओ स्पेसिफिकली आणि रिकॉल करा की लूप्स आणि मेश याचे रिलेशन काय आहे. ओके, तर सगळे जे मेश असतात ते लूप्स असतात, पण सगळेच लूप्स हे मेश नसतात. ओके, तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर हायरची. इथे लक्षात घ्या, प्रत्येक मेश हा काय असतो, लूप असतो. पण प्रत्येकच लूप हा मेश असेलच असं नाही. ह्या टाईपचे छोटे छोटे स्टेटमेंट्स लक्षात घ्या की काय वर्डिंग त्यांनी वापरलेलं आहे. आता आपण जे डिस्कस केलंय ते केलंय फक्त किर्चॉफ्स लॉ.
किरचॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ, की पॉइंट्स, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. येते लक्षात. आता आपण पॉइंट आउट करूया की थेरम्स, कारण थेरम्सवर मॅक्सिमम क्वेश्चन्स हे असतातच असतात. म्हणजे एक तरी क्वेश्चन थेरमवर पडतो. किती थेरम्स आहेत? 4 थेरम्स आहेत. कुठले कुठले थेरम्स आहेत? एक आहे थेवेनिन्स थेरम, थेवेनिन्स थेरम. सेकंड कुठला आहे? याचाच ड्युएल, नॉर्टन्स थेरम. अजून कुठला थेरम आहे? स्पेसिफिकली सुपरपोजिशन थेरम, सुपरपोजिशन. आणि लास्ट कुठला आहे? मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. 4 थेरम आहे. सगळ्यात जास्त क्वेश्चन्स कशावर असतात? क्वेश्चन कशावर असतात? त्याच्या स्टेटमेंट मधल्या कीवर्ड्सवर. स्टेटमेंट तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे. क्वेश्चन कशावर तयार होऊ शकतो बघा, की दॅट थेरम इज अप्लिकेबल टू विच सर्किट. आता हे 4ही थेरम्स अप्लिकेबल टू डीसी आहे. ट्रू ऑर फॉल्स? इट इज ट्रू. का? कारण आपण हे डीसी सर्किट मध्ये स्टडी करतोय. बरोबर आहे. हे 4ही थेरम जे आहेत हे अप्लिकेबल आहे टू डीसी सर्किट. ओके. मग आता या केसमध्ये अजून कुठल्या कुठल्या सर्किटला अप्लिकेबल आहे ह्याच्यावरती क्वेश्चन असतो. जर स्टेटमेंट तुम्ही व्यवस्थित बघितलं थेवेनिन्स थेरमचं, तर त्याच्यामध्ये मेन आहे लिनियर. लिनियर सर्किटला अप्लिकेबल आहे. मग लिनियर सर्किट म्हणजे काय? असं सर्किट ज्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ काय असायला पाहिजे? स्ट्रेट लाईन. जेव्हा व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ स्ट्रेट लाईन असतो तेव्हा तो कॉन्स्टंट कुठला असतो? रेजिस्टन्स. जे असं असेल तर लिनियर आणि हे असं असेल तर नॉन लिनियर. मग हे सर्किट कुठल्या सर्किटला अप्लिकेबल आहे? थेवेनिन्स थेरम लिनियर सर्किटला. त्यानंतर बाय डिरेक्शनल, बाय डिरेक्शनलला सुद्धा अप्लिकेबल आहे. म्हणजे जर करंटचं डिरेक्शन चेंज झालं तर वर्किंग चेंज व्हायला नको. जर वर्किंग चेंज होत असेल तर दॅट इज अ युनिडायरेक्शनल रेक्टिफायर फॉर एक्झाम्पल. तर लिनियर बाय डायरेक्शनल, दिस थेरम इज अप्लिकेबल टू लिनियर सर्किट, बाय डायरेक्शनल सर्किट. तसंच हे काय आहे? हे आहे ड्युएल. कुणाचं ड्युएल आहे? थेवेनिन्स थेरमचं. नॉर्टन्स थेरम इज अ ड्युएल ऑफ थेवेनिन्स थेरम और थेवेनिन्स थेरम इज अ ड्युएल ऑफ नॉर्टन्स थेरम. म्हणजे आपण एकमेकांच्या ऐवजी यूज करू शकतो. हे जर तुम्ही एखाद्या सर्किटला यूज केलं आणि सॉल्व केलं सर्किट, तर हे यूज करून सुद्धा तेच सर्किट तुम्ही सॉल्व करू शकता. परत याच्यासाठी सुद्धा लिनियर आणि बाय डायरेक्शनल किंवा बायलॅटरल म्हणतात त्याला, हे अप्लिकेबल आहे नॉर्टन्स थेरम. हे लक्षात घ्या तुम्ही. ओके. हे सगळं कशामध्ये दिलेलं आहे? त्याच्या स्टेटमेंट्स मध्ये. त्यानंतर सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम प्लेनर सर्किटलाच फक्त अप्लिकेबल आहे. प्लेनर सर्किट म्हणजे नो क्रॉसिंग ऑफ वायर्स. त्यानंतर कशाला अप्लिकेबल आहे बघा, की ज्याच्यामध्ये 2 or more than 2 सप्लाय आर देअर. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त सप्लाय असेल तरच सुपरपोजिशन थेरम अप्लाय करू शकतो. फक्त एकच सप्लाय आहे त्याला सुपरपोजिशन थेरम अप्लाय होत नाही. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. ऑल दीज आर गिवन इन द पर्टिक्युलर रिलेशनशिप और वी कॅन से दॅट इन द स्टेटमेंट्स. त्यानंतर मॅक्सिमम पॉवर थेरम. आता आपण वन बाय वन तसंच अप्लिकेबल कुणाला आहे ते आपण चेक केलं. ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता आपण जस्ट बोलूया नॉर्टन्स आणि थेवेनिन्स थेरम बद्दल. थेवेनिन्स थेरम काय सांगतो? थेवेनिन्स थेरम सांगतो कुठलंही एखादं इलेक्ट्रिकल सर्किट असू दे कॉम्प्लिकेटेड, त्याला मला फक्त 2च एलिमेंट मध्ये कन्वर्ट करता येतं. मग ते 2 एलिमेंट्स कुठले आहेत? एक आहे थेवेनिन्स रेजिस्टन्स RTH, एक आहे थेवेनिन्स व्होल्टेज VTH. ओके. म्हणजे कितीही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क जरी असेल तरी त्याला मी फक्त 2 एलिमेंट मध्ये कन्वर्ट करतो. एक रेजिस्टन्स आणि एक व्होल्टेज. कसे जोडलेले आहेत एकमेकांना? सिरीज मध्ये जोडलेले आहेत. सिरीज मध्ये जोडलेले आहेत म्हणजे हा प्रॅक्टिकल सप्लाय आहे. प्रॅक्टिकल सप्लाय कुठला आहे? व्होल्टेज सप्लाय. व्होल्टेज सप्लाय मध्ये रेजिस्टन्स सिरीज मध्ये असतं आणि त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे रेजिस्टन्सची ते लक्षात ठेवा. आयडियल आणि व्होल्टेज प्रॅक्टिकल सोर्स मधनं. ओके. आता हा झाला तुमचा लोड रेजिस्टर RL आणि याच्यामधला करंट मला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग हा जर करंट मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर माझा फॉर्म्युला IL इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. मग याचं व्होल्टेज किती आहे? VTH.
आणि याच्यामधलं रेजिस्टन्स किती आहे, RTH आणि RL हे कसे जोडलेत एकमेकांना, सिरीजमध्ये. सिरीजमध्ये कधी म्हणायचं, जर दोघांमध्ये फक्त एकच टर्मिनल कॉमन असेल तर. हे एकच टर्मिनल आहे, हे टर्मिनल कॉमन आहे का, नाही, कारण याच्यामध्ये सप्लाय आहे. मग एकच टर्मिनल जर एक नोड कॉमन असेल किंवा एक टर्मिनल कॉमन असेल तर दॅट इज इन सिरीज. आणि दोन्ही टर्मिनल कॉमन असेल तर त्याला म्हणतो आपण पॅरलल. येतंय लक्षात. आता ह्या केसमध्ये हे कसे आहेत एकमेकांना, सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये असेल तर रेजिस्टन्सची काय होते, ॲडिशन. तो RTH प्लस RL. मग काय झाला फॉर्म्युला करंटचा, IL. IL काय आहे, लोड करंट. VTH काय आहे, थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज. RTH काय आहे, थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. आणि RL काय आहे, लोड रेजिस्टन्स. ह्या सगळे पॉइंट्स कशाशी रिलेटेड आहे, थेवेनिन्स मध्ये. आता थेवेनिन्स आणि मॅक्सिमम पॉवर याचं रिलेशन विचारू शकतात, कारण हे थेवेनिन्सचं सर्किट झालं. या सर्किटमध्ये मॅक्सिमम पॉवर लोडला किती मिळते, तर नेहमी लक्षात ठेवायचं मॅक्सिमम पॉवरचा फॉर्म्युला आहे V² डिवायडेड बाय 4R. मग V किती आहे इथे, VTH, आणि R किती आहे, एकतर RTH किंवा RL. म्हणजे हे रिलेशन आहे कशामध्ये, थेवेनिन्स थेरम आणि मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम मध्ये. ओके, म्हणजे एखाद्या सर्किटला जर थेवेनिन्स थेरम अप्लाय केला तर ह्या व्हॅल्यू मिळतात, आणि याला जर आपण अप्लाय केलं तर पॉवर किती मिळते, मॅक्सिमम V² बाय 4R. मग ही किती होईल तिथे, VTH डिवायडेड बाय 4 आणि हा RTH किंवा RL. ओके, तर दिस इज नथिंग बट द ऑल अबाउट द थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरम कशाला अप्लिकेबल आहे, लिनियर सर्किटला. कशाला अप्लिकेबल आहे, बायलॅटरल सर्किटला. ओके, आणि इट इज अ ड्युएल ऑफ नॉर्टन्स थेरम. ह्या सगळ्या कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. कशासाठी, कारण हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आताच मी जसं सांगितलं मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. या थेरम मध्ये कंडिशन्स बघा, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. एखादं सर्किट लोडला मॅक्सिमम पॉवर कधी ट्रान्सफर करतं, मॅक्सिमम पॉवर कधी ट्रान्सफर करतं, ज्या वेळेस याचा लोड रेजिस्टन्स आणि या सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स हा सेम असतो. तो दिस इज अ मॅन्डेटरी कंडिशन. फॉर व्हॉट, टू गेट द मॅक्सिमम पॉवर. लोडला मॅक्सिमम पॉवर कधी मिळते, ज्या वेळेला लोड रेजिस्टन्स आणि RTH सेम असतो त्यावेळेला. आणि मॅक्सिमम पॉवर किती मिळते, आताच मी सांगितलं VTH² डिवायडेड बाय 4RTH. तो बोथ कंडिशन्स शुड बी ट्रू, देन ओनली द मॅक्सिमम पॉवर इज ट्रान्सफर फ्रॉम नेटवर्क टू द लोड. ओके, नेटवर्क टू लोड मॅक्सिमम पॉवर, या दोन कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. मग क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, फॉर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर कंडिशन 1 RL is equal to RTH. Condition 2 VTH² divided by 4RL. Condition C both A and B आणि D neither A nor B. म्हणजे याच्यामध्ये ही कंडिशन काय आहे, करेक्ट आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तरच मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होते. तर हे जे आहे हे सगळे पॉइंट्स आहेत, की पॉइंट्स आहेत की ज्याच्यावरती DC सर्किटचे कुठलेही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फॉर्म्युले लक्षात ठेवा. जर दोन रेजिस्टन्सेस R1 R2 आहे सिरीज मध्ये जोडले तर रेजिस्टन्स जे असतं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ते काय असतं, R1 प्लस R2. हे कधी, जर सिरीज कनेक्शन असेल तर. ओके, मग याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी काय आहे, करंट नेहमी काय असतो, सेम. जो करंट I1 मधनं फ्लो होईल R1 मधनं तोच करंट R2 मधनं फ्लो होईल. पण व्होल्टेज काय असतं, व्होल्टेज इज नॉट सेम. इथे व्होल्टेज वेगळं असणार, इथे व्होल्टेज वेगळं असणार. बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. ओके, RS इज ऑलवेज ग्रेटर दॅन द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस, हे लक्षात ठेवा. ओके, जर मी सेम R व्हॅल्यूचे N रेजिस्टन्सेस असे सिरीज मध्ये जोडले, R व्हॅल्यूचे N रेजिस्टन्सेस जर सिरीज मध्ये जोडले तर RS ची व्हॅल्यू काय येईल माझी, N टाइम R. ओके, तो दिस इज नथिंग बट द व्हेरी इंपॉर्टंट फॉर सिरीज कनेक्शन. असंच पॅरलल कनेक्शन.
पॅरलल कनेक्शन. पॅरलल कनेक्शन मध्ये दोन रेजिस्टन्सेस मी पॅरलल मध्ये जोडले. हा R1 आहे, हा R2 आहे आणि आता मी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढतोय RP. तर इथे एक लक्षात ठेवायचं, इथे स्पेसिफिकली जो RP निघतो 1/RP इज इक्वल टू 1/R1 1/R2. याला जर मला सिम्प्लिफाय करायचं झालं तर डायरेक्ट माझा फॉर्म्युला येईल R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया रिगार्डिंग टू द सिरीज अँड पॅरलल कनेक्शन्स. आता आपण बोलूया स्टार आणि डेल्टा बद्दल. स्टार हे असं कनेक्शन आहे. स्टार इथे एक रेजिस्टन्स, इथे एक रेजिस्टन्स, इथे एक रेजिस्टन्स. ओके, याला म्हणूया R1 R2 R3 आणि दुसरे एक कनेक्शन काढले मी हे असं R1 R2 R3 R1 R2 आणि R3. याचं जर इक्विव्हॅलेंट काढायचं झालं मला तर स्पेसिफिकली मला स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन करता आलं पाहिजे आणि डायरेक्टली त्याचे फॉर्म्युले मला लक्षात आले पाहिजे. मग इथे R1 जर आहे काढायचा झाला तर R1 काय असतो बघा, R1 असतो या दोनवर डिपेंड. म्हणजे स्पेसिफिकली इथे काय होईल R1 आणि R3 डिवायडेड बाय, कारण हे जे आहे हे स्पेसिफिक टर्मिनल 1 2 आणि 3 जर म्हटलं तर हा 1 2 होईल, हा 2 3 होईल आणि हा 3 1 होईल. मग इथे फॉर्म्युला काय तयार झाला बघा, R1 इथे आहे तर याच्यावर डिपेंड दोन रेजिस्टन्सेस जे आहे तर R12 मल्टिप्लाइड बाय हा काय आहे R31 डिवायडेड बाय डेल्टा. तर या केसमध्ये R1 आहे R12 R32 डिवाइड बाय डेल्टा काय आहे, डेल्टा म्हणजे या सगळ्यांची बेरीज म्हणजे R12 प्लस R23 प्लस R31 हे लक्षात ठेवायचं, डिवाइड बाय डेल्टा म्हणायचं. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर कुठला टर्मिनल आहे 1, मग 1 टर्मिनलला एकदा 2 जोडायचा एकदा 3 जोडायचा म्हणजे वरती काय येईल बघा. याच्यासाठी आता बघूया, बरोबर आहे. आता इथे R2 ची व्हॅल्यू काय होईल बघा, आता 2 आहे ऑलरेडी तर एकदा 3 जोडायचं आणि एकदा 1 जोडायचं. मग 1 2 लिहिलं काय किंवा 2 1 लिहिलं काय आणि डिवाइड बाय डेल्टा. डेल्टा म्हणजे हे येते लक्षात, हे लक्षात ठेवा. तसंच 3 साठी R3 ऑलरेडी आहे आपल्याकडे, मग एकदा 1 जोडायचा त्याला एकदा 2 जोडायचा आणि डिवाइड बाय डेल्टा. हे कशासाठी बघतोय आपण, डेल्टा टू स्टार कनेक्शन. आता आपल्याला स्टार टू डेल्टा बघायचं आहे. स्टार टू डेल्टा म्हणजे हे दिलेलं आहे, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. हे कॅल्क्युलेट करायचं म्हणजे R12 कॅल्क्युलेट करायचा आहे. हा कुणामध्ये आहे तो 1 आणि 2 मध्ये, 1 आणि 2 मध्ये मग R1 आणि R2 त्यांची बेरीज समेशन ऑफ दिस 2 आणि प्लस आता जो दिलेला नाही याच्यामध्ये या दोन मध्ये जो नाही तो टाकायचा काय आहे R3 डिवायडेड बाय R1 R2. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक पर्टिक्युलर आयडिया रिलेटेड टू द स्टार टू डेल्टा अँड डेल्टा टू स्टार. हे कनेक्शन्स लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचा पार्ट आहे की समजा या तीनही रेजिस्टन्सची व्हॅल्यू सेम दिलेली आहे R. ओके, आणि याला मला कन्वर्ट करायचं आहे स्टार मध्ये आणि इथे मला ती व्हॅल्यू काढायची आहे R' सपोज. तर डायरेक्टली लक्षात घ्या, हे जर R R R असेल तर खाली किती झालेलं आहे हे 3R आणि वरती R इंटू R म्हणजे R स्क्वेअर, हा स्क्वेअर आणि R गेट कॅन्सल. तर दिस इज नथिंग बट द R बाय 3. ओके, म्हणजे इथे एका रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती काय झाली आता R बाय 3. म्हणजे जर इथे 3 ओहमचा रेजिस्टन्स होता आणि त्याला मी कनेक्ट केलं डेल्टामध्ये सॉरी स्टारमध्ये तर मला R' ची व्हॅल्यू किती येईल 1. तर दिस इज व्हेरी इझी, नो नीड टू गो फॉर द डिटेल कॅल्क्युलेशन्स. हे फक्त लक्षात ठेवायचं. एक्झाममध्ये विचारताना जे कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो तो खूप सोपा असतो कारण कॅल्क्युलेटर आपल्याला आलो नाही आहे त्या एक्झाममध्ये. तर हे लक्षात ठेवा. आणि तसंच जेव्हा मी इथे R ची व्हॅल्यू काढतो इन द फॉर्म ऑफ दिस पर्टिक्युलर पार्ट R इकडे नेला तर दिस इज नथिंग बट द 3 टाइम्स R डॅश. म्हणजे हा एकच फॉर्म्युला तुम्हाला लक्षात येईल. इकडनं इकडे कन्वर्ट करा किंवा इथनं इथे कन्वर्ट करा. तर दिस इज नथिंग बट द स्टार अँड डेल्टा कनेक्शन्स. आता याच्यामध्ये क्वेश्चन विचारताना कॉम्प्लिकेटेड करून कसा विचारतात बघा. हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. याची व्हॅल्यू आहे सपोज 3 ओहम 3 ओहम आणि 3 ओहम. आता फक्त मेन्शन करताना मेन्शन केलं इथे G आणि G
आणि आता याला ट्रान्सफर करायचं आहे मला कशामध्ये, स्टार मध्ये, आणि इथला जी ची व्हॅल्यू विचारली तर पहिले आर ची व्हॅल्यू करायची आणि त्यानंतर त्याचा काय तयार करायचा, रेसिप्रोकल. कारण आर काय आहे, रेजिस्टन्स, आणि जी काय आहे, कंडक्टन्स. तो कंडक्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेजिस्टन्स. याचं युनिट काय आहे, ओहम. कंडक्टन्सचं युनिट काय आहे, मो. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला ती व्हॅल्यू काढून घ्यायची. फॉर एक्झाम्पल इथली आर ची व्हॅल्यू काय निघेल बघा. आता हे तीनही व्हॅल्यू सेम आहे. आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, काय असतं ते, R/3. मग त्या केसमध्ये आर ची व्हॅल्यू किती आहे, 3. तर 3 डिवाइड बाय 3 इज 1 ओहम. हा झाला तुमचा रेजिस्टन्स. मग कंडक्टन्स किती होईल, 1/R, 1/1, इट इज 1 अँड मोर. ओके. म्हणजे जर स्पेसिफिकली एका डेल्टा फॉर्म मध्ये दिलं असेल आणि स्टार मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर नो नीड टू गो फॉर द डिटेल कॅल्क्युलेशन्स. काय करायचं, जे अवेलेबल रेडी फॉर्म्युले आहेत, ओके, तेच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आता हा फॉर्म्युला बघा, आपण काय केलंय, आर आणि स्टार मध्ये कन्वर्ट करायचंय. फॉर एक्झाम्पल आर स्टार मध्ये कन्वर्ट करायचं आहे, सेम व्हॅल्यू आहे, तर ती काय असते, आर इन डेल्टा डिवायडेड बाय 3. ओके. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. किंवा आर डेल्टा मला काढायचा आहे, आर डेल्टा मला काढायचा आहे, हा रिअरेंज करा. तो दिस इज अ 3 टाइम्स आर स्टार. ओके. पण ह्या दोन्ही कंडिशन्स कशासाठीच्या आहे, जर सेम आर्म असेल तर. ओके. म्हणजे तीनही पर्टिक्युलर आर्मची व्हॅल्यू सेम असेल तर हा फॉर्म्युला आहे, नाही तर फॉर्म्युला आपला वेगळा आहे, आपण जे अगोदर डिस्कस केला. ओके. तर दिस इज नथिंग बट द स्टार अँड डेल्टा. आता याच्या व्यतिरिक्त त्या टॉपिक मध्ये काय आहे बघा, नोडल अनालिसिस आहे, बरोबर आहे, मेश अनालिसिस आहे. ह्याच्याबद्दल काय करायचं, फक्त आणि फक्त त्याच्याशी रिलेटेड जे काही छोटे छोटे डेफिनेशन्स आहेत, टर्म्स आहेत, अप्लिकेशन कुणाला करू शकतो, म्हणजे तो अनालिसिस कशाला अप्लाय करतो, प्रॅक्टिकल ओरिएंटेड क्वेश्चन्स काय आहेत याच्यावरती भर द्या. कुठलेही टिपिकल व्हॅल्यूज ज्या दिलेल्या असतील त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज कुठल्या आहेत, काय दिलेलं आहे हे पटकन तुम्हाला सॉर्ट आउट करता आलं पाहिजे. एखादा स्पेसिफिक सपोज क्वेश्चन जर घ्यायचा झाला तर एक क्वेश्चन आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल की एखादा पर्टिक्युलर पॉइंट आहे आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलंय दी SI युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज. आता इलेक्ट्रिकल चार्ज युनिट काय आहे ते आत्ताच आपण सांगितलं. युनिट काय सांगितलंय, युनिट आहे कुलोम, बरोबर आहे. मग इथे ऑप्शन बाकीचे काय असतील, व्होल्ट्स असेल, एम्पियर असेल, बरोबर आहे, वॅट असेल. तर इथे कुलोम आहे, कशाचं युनिट, चार्जचं. पण तेच जर विचारताना चार्जच्या जागी पोटेन्शियल डिफरन्स विचारलं तर युनिट काय झालं, व्होल्ट्स. जर तिकडे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन विचारलं तर युनिट काय झालं, एम्पियर. तिकडे जर पॉवर विचारली तर युनिट काय झालं, वॅट. तिकडे जर ऍक्टिव्ह पॉवर विचारली तर याच्या जागी काय येईल, स्पेसिफिकली ऍक्च्युअल वॅटेज. जर तिकडे रिॲक्टिव्ह पॉवर विचारली तर युनिट काय असेल, VAR. ओके. जर अपॅरंट पॉवर विचारली तर KVA. म्हणजे बघा क्वेश्चन एकच आहे, ऑप्शन तेच ठेवले मी, क्वेश्चन जर चेंज केला तर पर्टिक्युलर MCQ चेंज होईल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं इथे काय करायचं की सगळे पॅरामीटर्स त्याचे युनिट काय आहेत, त्याची डिपेंडन्सी काय आहे, बाकीच्या पॅरामीटर सोबत, व्हेरिएबल सोबत त्याचं रिलेशन कसं आहे हे फक्त चेक करायचं आणि त्या पर्टिक्युलर पॅरामीटरसाठी ट्रू स्टेटमेंट्स मार्क करून ठेवायचे अँड कीप दॅट पर्टिक्युलर ट्रू स्टेटमेंट्स इन युअर ब्रेन मॅपिंग. ओके. एखाद्या कागदावर ते पर्टिक्युलर पॉइंट्स लिहून काढायचे आणि जसे जसे रिकॉल होतील तसे तसे ते कागदाची साईज छोटी छोटी होत जाईल. तर दिस इज नथिंग बट द वे टू हँडल द DC सर्किट्स. ओके. AC फंडामेंटल्स, AC सर्किट्स याच्यामध्ये क्वेश्चन्स काय विचारलेले आहेत ते जर तुम्ही रिकॉल केलं तर तुम्हाला लक्षात येईल, एकतर RLC सर्किटबद्दल विचारलेलं आहे किंवा जे बेसिक फंडामेंटल इक्वेशन्स आहेत एखादे AC सिग्नल लिहिण्याचे त्याच्यावरती बेस्ट मॅक्सिमम वेळेला क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यामुळे दिलेलं जे पॅरामीटर आहे, दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती कशा फॉर्ममध्ये दिलेली आहे, ते नेमकं काय दिलेलं आहे, RMS व्हॅल्यू दिलेली आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू दिलेली आहे, ते
चेक करणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा बघा. तर AC सर्किटमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे रिकॉलिंग पॉईंट्स आहेत ते कुठले आहेत? AC फंडामेंटलमध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे AC सिग्नलमध्ये ती आहे 50 हर्ट्झ आणि फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडचं रिलेशन आहे T = 1/f. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त AC जे आहे, AC काय आहे? AC अल्टरनेटिंग सायकल्स आहेत, म्हणजे बाय डायरेक्शनल सिग्नल आहे. बाय डिरेक्शनल सिग्नल म्हणजे काय? दी करंट इज ऑलवेज ट्रॅव्हल इन आयदर डिरेक्शन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हाच फरक आहे तुमच्या AC आणि DC मधला. तर DC काय आहे? DC स्टेडी स्टेट आणि स्ट्रेट लाईन आहे आणि अल्टरनेटिंग मात्र एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह अल्टरनेटिंग सायकल्स आहेत. हे लक्षात ठेवा. ओके. तर AC सिग्नलमध्ये जे काही पर्टिक्युलर पार्ट आहे ते सगळ्यात महत्त्वाचे पॅरामीटर्स हे लक्षात ठेवा. मग रिप्रेझेंटेशन कसं करतो आपण AC सिग्नलचं? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो आपण साइन वेव्हनी. बरोबर आहे. आता इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल मिळून जे काही एक कंप्लीट सायकल तयार झालंय त्या सायकलचा पिरियड आहे T आणि इंडियन सप्लायसाठी तो असतो 0.02 सेकंद. यालाही तुम्ही मायक्रो सेकंदमध्ये सुद्धा लिहू शकता. मग आता याच्या केसमध्ये हा पॉझिटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला, कंप्लीट एक सायकल झालं. एक सायकल होण्यासाठी जो काही टाइम पिरियड लागतो दॅट इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी. मग किती फ्रिक्वेन्सी आहे? 50 हर्ट्झ. लक्षात ठेवा DC ची फ्रिक्वेन्सी 0 असते, AC ला मात्र फ्रिक्वेन्सी असते. इथे जी फ्रिक्वेन्सी नसते. मग आता हे झालं सिग्नल. जर मॅक्सिमम तुम्हाला अँप्लिट्यूड जो आहे व्होल्टेज असेल तर VM मिळेल आणि करंट असेल तर IM मिळेल. VM म्हणजे काय? मॅक्सिमम व्होल्टेज, पीक व्होल्टेज. मग आता या केसमध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स बघा काय आहे. एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटची व्हॅल्यू, सपोज इन्स्टंट T, इथली व्हॅल्यू मला जर चेक करायची असेल तर ती व्हॅल्यू मी छोट्या स्पेसिफिक पॅरामीटरनी लिहितो. तर स्मॉल v काय आहे? ही आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू त्या पॅरामीटरची. म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज V नी दाखवतो आणि इन्स्टंटेनियस करंट जो आहे तो करंट दाखवतो आपण स्मॉल I नी. मग V ची व्हॅल्यू काय आहे? तर V ची व्हॅल्यू ही वेव्हफॉर्म आहे. याच्यामध्ये पहिला असतं अँप्लिट्यूड, त्यानंतर असतं त्या वेव्हफॉर्मचं नेचर आणि त्यानंतर असते अँग्युलर फ्रिक्वेन्सी ω_t. हे जनरल इक्वेशन झालं कशाचं? एखाद्या AC सिग्नलचं. ओके. ही वेव्हफॉर्म कुठून सुरुवात झाली त्याला म्हणतो आपण फेज. ओके. तेच जर इथनं एखादी वेव्हफॉर्म सुरू झाली अशी तर हा फेज डिफरन्स कितीचा झाला? 90 डिग्रीचा. म्हणजे फेज डिफरन्स, पीक अँप्लिट्यूड किंवा ज्याला आपण मॅक्सिमम अँप्लिट्यूड म्हणतो, त्यानंतर सायकल. बरोबर आहे. कंप्लीट एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची पर्टिक्युलर पॅटर्न, त्यानंतर टाइम पिरियड. हे काय आहेत? हे पॅरामीटर्स आहेत. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा जे क्वेश्चन विचारलेले असतात ते क्वेश्चन विचारलेले असतात त्या पर्टिक्युलर IRMS व्हॅल्यू, VRMS व्हॅल्यू किंवा त्याचं रिलेशन. हे लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला एखादं इक्वेशन रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. मग AC सिग्नल मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो मी? तर AC सिग्नलमध्ये एखादी इन्स्टंटेनियस व्हॅल्यू लिहिण्यासाठी सगळ्यात पहिले असतो त्याचा अँप्लिट्यूड. त्यानंतर असतं नेचर ऑफ वेव्हफॉर्म. ती वेव्हफॉर्म कुठल्या प्रकारची आहे? जनरली साइन वेव्हफॉर्म यूज करतो. आणि त्यानंतर असतो फेज अँगल. ओके. तर हे झाले 3 पर्टिक्युलर पॉईंट. आता याला मला रिप्रेझेंट करायचं आहे. मॅक्सिमम अँप्लिट्यूड किती असतो जर व्होल्टेज असेल तर VM. कुठल्या प्रकारची वेव्हफॉर्म आहे? साइन. आणि फेज किती आहे? थीटा. मग थीटा म्हणजे काय? तर थीटा इज नथिंग बट द ω_t + phi. आता याच्यामध्ये ω_t काय आहे? ω_t आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि phi काय आहे? फेज. हा टोटल फेज अँगल झाला, हा फेज झाला. मग जेव्हा एखादी वेव्हफॉर्म 0 पासून सुरुवात होते, इथनं सुरुवात झाली बघा, तर याच्यामध्ये phi ची व्हॅल्यू किती आहे? 0. मग ही phi ची व्हॅल्यू जर इथे मी पुट केली तर थीटाची व्हॅल्यू काय आली? ω_t. मग हे ω_t मी इथे जर पुट केलं तर इक्वेशन काय झालं माझं? VM sin थीटा ω_t + phi. बट phi इज 0 फॉर स्टार्टिंग द पर्टिक्युलर वेव्हफॉर्म फ्रॉम 0. इट इज नथिंग बट द ω_t. हे आहे तुमचं AC सिग्नलचं इक्वेशन. मग त्याच्यामध्ये स्मॉल v काय आहे? इन्स्टंटेनियस व्होल्टेज. VM काय आहे?
पीक अँप्लिट्यूड हा वाला मॅक्सिमम किती व्हॅल्यू त्यांनी अचीव केली, साइन त्या वेवफॉर्मचं नेचर आहे आणि ओमेगा टी आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. पण ओमेगा म्हणजे काय, 2πf. आता 2π कॉन्स्टंट आहे, एफ काय आहे, एफ आहे फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट सिग्नल. इंडियन फ्रिक्वेन्सी जी आहे ती 50 हर्ट्स आहे, म्हणजे ही आपण इथे पुट करू शकतो. मग ही जर व्हॅल्यू मी इथे पुट केली तर इक्वेशन काय तयार झालं बघा, VM साइन ओमेगा टी प्लस फाय 0 ओमेगा टी, हे एक मेथड झाली. बट ओमेगा इज अ 2π, तो वी कॅन मेन्शन VM साइन ओमेगा, ओमेगा इज 2πf आणि इंटू टी. पण एफ काय आहे, एफ आहे फ्रिक्वेन्सी आणि ती असते 1 टाइम पिरियड. आता हे जर मी इथे पुट केलं तर V इज इक्वल टू VM साइन 2πf म्हणजे 1/t इंटू टी. आता या टी आणि या टी मधला काय फरक बघा, हे टी काय आहे, दिस इज अ टाइम टू कंप्लीट 1 सायकल, हा टी आहे तो. आणि हा टी काय आहे, दिस इज अ इन्स्टंटेनियस टाइम, ज्या टाइमचं तुम्ही व्होल्टेज चेक केलं. ओके, तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर पार्ट. आता याच्यामध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती आहे, 50 हर्ट्स. जर ती 50 हर्ट्स मी इथे टाकली तर इक्वेशन काय तयार होतं बघा, VM साइन 2 इंटू एफ, दॅट इज अ 50 इंटू 200 पाय आणि टी. जर मी पायची व्हॅल्यू 3.14 पुट केली इथे तर हा डेसिमल पॉइंट आणि हे 2 0 हे कॅन्सल होतील, म्हणजे V इज इक्वल टू VM साइन, दिस इज नथिंग बट द 314t. आता एक लक्षात ठेवा, क्वेश्चन कसा तयार होतो बघा, इथे हे जर असं इक्वेशन दिलं तर नो नीड टू गो फॉर द कॅल्क्युलेशन पार्ट. जर क्वेश्चन असा असेल, दिस इज द इक्वेशन ऑफ AC वेवफॉर्म, दी फ्रिक्वेन्सी ऑफ द गिवन AC सिग्नल इज, आणि ऑप्शन काय असेल, 50 हर्ट्स, 100 हर्ट्स, 200 हर्ट्स, नन ऑफ दीज. अशा वेळेला कॅल्क्युलेशनच्या भानगडीत न पडता डायरेक्टली मेन्शन करायचं 50 हर्ट्स, कारण 50 हर्ट्स टाकूनच हा फॉर्म्युला आलाय. मग आता इथे जर इक्वेशन असेल VM साइन आणि याला डबल करूया आपण 628t, म्हणजे याचा अर्थ काय, मग आता फ्रिक्वेन्सी किती आहे, 100. म्हणजे कॅल्क्युलेशनच्या भानगडीत पडायचं नाही, डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू लिहू शकता. हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कशासाठी, तर AC सिग्नलसाठी. ओके, इथे जे काही स्पेसिफिक व्हॅल्यू असेल त्याच्यावरनं डायरेक्टली आपण फ्रिक्वेन्सी चेक करू शकतो. ओके, तर दिस इज नथिंग बट द रिप्रेझेंटेशन ऑफ AC सिग्नल. याच्यावरती क्वेश्चन्स येतात, पण याच्या व्यतिरिक्त जे क्वेश्चन्स येतात ते असतात रिलेशन बिटवीन दी ॲव्हरेज व्हॅल्यू अँड RMS व्हॅल्यू. हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. मग हे काय आहे, ॲव्हरेज म्हणजे काय आणि RMS म्हणजे काय. जर AC सिग्नल आपण कन्सिडर केला तर हा सायनोसायडल आहे आणि बाय डायरेक्शनल आहे, म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस आहे. याचा जर ॲव्हरेज काढला तर ॲव्हरेज किती येईल, 0. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज मोजता येतो का, नाही. म्हणून कुठल्याही AC सिग्नलचा ॲव्हरेज मोजत नाही आपण, कारण तो जर आपण मीटरनी मोजण्याचा प्रयत्न केला तर किती मिळतो, 0 मिळतो. मग अशा वेळेला आपण काय यूज करतो, अनदर टर्म, दॅट इज नथिंग बट द RMS. मग व्होल्टेज असेल तर VRMS आणि V ॲव्हरेज, आणि करंट असेल तर I ॲव्हरेज आणि IRMS. मग RMS व्हॅल्यू म्हणजे काय, तर सिंपल वे मध्ये लक्षात घ्यायचं, एक सर्किट आहे, हे सर्किट आहे किंवा नेटवर्क आहे, याला मी DC सिग्नल दिला, DC सिग्नल दिला, त्याच्यामुळे तिथे काय जनरेट झाली आहे, हीट जनरेट झाली आहे. किती वेळासाठी हा DC सिग्नल दिला, एका टाइम T साठी सपोज. ओके, मग एवढीच हीट जनरेट करण्यासाठी त्याच सर्किटला त्याच वेळेसाठी किती सिग्नल इक्विव्हॅलेंट देतो आपण, दॅट इज नथिंग बट द RMS व्हॅल्यू. Okay, so what is RMS value? RMS is a equivalent of a DC signal which produce the heat for the given network for a given time. Okay, याच्या इक्विव्हॅलेंट हीट जनरेट करण्यासाठी जेवढा काही AC लागतो, that is nothing but the RMS value. ओके, मग लक्षात ठेवायचं की RMS व्हॅल्यू ऑलवेज रिलेट विथ द हीट, RMS व्हॅल्यू ऑलवेज रिलेट विथ द हीट. आणि असंच आपण ॲव्हरेज काढू शकतो, ॲव्हरेज. मग ॲव्हरेज काय आहे, तर ॲव्हरेज तेच नेटवर्क घेतलं, त्याला T टाइमसाठी मी सप्लाय दिला. कुठला सप्लाय दिला, मी DC सप्लाय दिला, आणि इथे काय जनरेट झालेत, इथे चार्जेस जनरेट झालेत.
बरोबर आहे. मग जेवढे डीसीने जनरेट केले चार्जेस त्याच्या इक्विव्हॅलंट किती एसी लागला तेवढे चार्जेस जनरेट करण्यासाठी, दॅट इज नथिंग बट द ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके. मग आता एक लक्षात ठेवायचं की RMS इज रिलेटेड विथ द हीट अँड ॲव्हरेज इज रिलेटेड विथ द चार्जेस. क्वेश्चन याच्यावरती तयार होऊ शकतो. ओके. तर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑलवेज गिव्ज द स्पेसिफिक पर्टिक्युलर रिलेशन फॉर, 1 नंबर असेल हीट, 2 नंबर असेल चार्जेस, 3 नंबर असेल बोथ हीट अँड चार्जेस आणि 4 नंबर असेल नायदर हीट ऑर नॉर चार्जेस. ओके. तर ह्या टाईपनी आपण रिलेशन्स क्रिएट करू शकतो. मग त्याच्यावरनं आपल्याला जे फॉर्म्युले आहेत ते तयार होतात. जर आपण RMS करंट डिफाइन करायचा झाला तर RMS करंट जो आहे तो स्पेसिफिकली आहे Im/√2. Im/√2. मी जर ही व्हॅल्यू इथे पुट केली तर मला व्हॅल्यू मिळेल 0.707 टाइम्स Im. ओके. तर दिस इज नथिंग बट द बेसिक पर्टिक्युलर रिलेशन. आणि तेच जर मी I ॲव्हरेज काढायचं म्हटलं तर दॅट इज नथिंग बट द ट्वाइस Im डिवायडेड बाय पाय. याच्यामध्ये जर सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर 637 टाइम्स Im. ओके. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पर्टिक्युलर रिलेशन. ओके. मग आता या केसमध्ये हे करंटशी रिलेटेड झालं. आता जर मी ॲव्हरेज व्होल्टेज काढायचं झालं किंवा RMS व्होल्टेज काढायचं झालं, फक्त आयच्या ठिकाणी V टाकायचा म्हणजे काय तयार होईल बघा, VRMS इज इक्वल टू, दिस इज नथिंग बट द VM/√2. ह्या जर व्हॅल्यू पुट केल्या अगेन वी हॅव दॅट 0.707 VM. जस्ट चेक दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू. देन V ॲव्हरेज इज इक्वल टू ट्वाइस VM/पाय. आता या केसमध्ये जे काही रिलेशन्स दिलेले आहेत ते रिलेशन्स सगळे चेक करायचे आणि कुठल्या पर्टिक्युलर व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल हियर VM इज अ पीक एम्प्लिट्यूड, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, पीक एम्प्लिट्यूड, ॲव्हरेज व्हॅल्यू. Okay, so all these are nothing but the particular part. So here we just have the relation between the RMS and average. RMS आणि average हे जे आहे हे आपल्याला काय क्रिएट करून देते, रिलेशन क्रिएट करते. याच्यावरती क्वेश्चन्स हे मॅक्सिमम वेळेला विचारले जातात. ओके. आता जर एखादा स्पेसिफिक पर्टिक्युलर इक्वेशन दिलं असेल, फॉर एक्झाम्पल 1 करंट विथ 10, सपोज 10 प्लस 5 साइन अँड 314t हा दिलेला आहे सपोज करंट. ओके. तर लक्षात ठेवायचं जेव्हा इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू दिलेली असेल, कीप दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू इज ऑलवेज ॲज अ IRMS. ओके. एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर जी व्हॅल्यू लिहिलेली असते, फॉर एक्झाम्पल 220 व्होल्ट AC अँड 50 वॅट, तर ही जी व्हॅल्यू आहे व्होल्टेजची, ही व्हॅल्यू नेहमी काय असते, RMS व्हॅल्यू असते. ते लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे कुठल्याही पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटवर जे रिप्रेझेंट केलेलं असतं त्या व्हॅल्यू कुठल्या असतात, RMS. इवन दो आपल्या घरी जो सप्लाय येतो आणि आपल्याला जर तो मोजायचा झाला की व्होल्टेज किती आहे, करंट किती आहे, तर ते जे व्हॅल्यूज आहेत त्या सुद्धा कुठल्या व्हॅल्यू आहेत, RMS व्हॅल्यू आहेत, त्या ॲव्हरेज व्हॅल्यू नाहीत. मग जर इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू दिलेली असेल तर डायरेक्टली यू हॅव दी स्पेसिफिक पर्टिक्युलर ॲव्हरेज RMS व्हॅल्यू. पण अशा फॉर्ममध्ये जेव्हा दिलेली असेल तर दिस इज ऑलवेज अ IM. मग अशा वेळेस टोटल करंट जर मला काढायचं असेल तर मला ह्या दोन्ही करंटचं रिलेशन काढावं लागेल आणि हे IM आहे, याला जर मला कन्वर्ट करायचं आहे RMS मध्ये तर मग IRMSचा फॉर्म्युला काय होईल, Im/√2. ओके. म्हणजे हा इथे पुट करायचं ही IMची व्हॅल्यू आणि हा डायरेक्ट RMS घ्यायचा. आणि जेव्हा दोन करंट्स आपण ह्या पर्टिक्युलर टाईपनी घेतो त्यावेळेस रिलेशन असतं I1² प्लस I2². ह्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर वी जस्ट हॅव दी ॲक्च्युअल रिलेशन्स. क्वेश्चन्स कशावर येतात ते बघा. क्वेश्चन्स हे बेस्ड असतात RMSची व्हॅल्यू, ॲव्हरेजची व्हॅल्यू आणि त्याच्याशी रिलेटेड कनेक्शन्स. आता ज्या काही मी टोटल कितीतरी वेनी आपण एकच इक्वेशन लिहिलं ACचं, तर त्या इक्वेशनमध्ये सगळे पॉईंट्स हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे, त्याच्यामधले पॅरामीटर्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे. हा एक पार्ट झाला. क्वेश्चन्स हे त्याच्या इक्वेशनवर बेस्ड येऊ शकतात एक्झाममध्ये. त्यानंतर याच्यामध्ये जनरेटर आहे, AC जनरेटर. AC जनरेटरवर सहजासहजी क्वेश्चन येत नाही, पण AC जनरेटरमधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत
ते जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला आयडिया येईल की कुठल्या क्वेश्चन जर आला तर आपल्याला ते सॉल्व करता आलं पाहिजे. आता AC जनरेटर काय जनरेट करतो तर हा AC सिग्नल जनरेट करतो. म्हणजे आउटपुट काय आहे त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जी आणि त्याला इनपुट काय देत असतो आपण मेकॅनिकल एनर्जी. ओके, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट इज नथिंग बट द AC जनरेटर. मग याचे पार्ट्स काय काय आहेत जनरेटरचे? जर आपण सिंगल फेज AC कन्सिडर केला तर त्याचे पार्ट्स कुठले कुठले असतात बघा. सगळ्यात पहिले असतं त्याचं आर्मेचर, ज्याला आपण आर्मेचर वाइंडिंग म्हणतो, आर्मेचर वाइंडिंग. त्यानंतर मॅग्नेट असतं त्याच्यामध्ये. कुठल्या टाईपचं मॅग्नेट आहे? परमनंट मॅग्नेट. ओके, N आणि S पोल. त्यानंतर त्याच्यामध्ये स्लिप रिंग्स असतात, स्लिप रिंग्स. लक्षात ठेवा, AC जनरेटर असेल तर स्लिप रिंग्स असतात आणि DC जनरेटर असेल तर त्याच्यामध्ये स्प्लिट रिंग्स असतात. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इथे स्लिप रिंग्स आहेत. त्यानंतर ब्रशेस असतात, ब्रशेस कॉन्टॅक्ट ब्रशेस म्हणतो आपण याला. मूव्हिंग पार्ट आहे याच्यामध्ये, म्हणजे जनरेटर आहे म्हणजे डायनॅमिक इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे रोटरी पार्ट आहेत. तो रोटरी पार्ट्स आर प्रेझेंट, म्हणजेच याच्यामध्ये वियर अँड टियर टाईपचे लॉसेस अवेलेबल असतात जे ट्रान्सफॉर्मरमध्ये नसतात. कम्पेअर करायचं, ट्रान्सफॉर्मरचे पार्ट कुठले आहेत आणि जनरेटरचे पार्ट कुठले आहेत. कुठला पार्ट याच्यामधला एखादा पार्ट तिकडे गेला तो तुम्हाला आयसोलेट करता आला पाहिजे. कारण क्वेश्चन तयार करताना, MCQ तयार करताना त्या टाईपचे क्वेश्चन्स तयार होतात की आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट अ पार्ट ऑफ AC जनरेटर. आणि तिकडे हा दिलेला असेल, हा दिलेला असेल, हा दिलेला असेल आणि चौथा पार्ट असेल ऑइल टँक. तर हे लक्षात आलं पाहिजे पटकन की ऑइल टँक इकडे नाही आहे. ऑइल टँक कशामध्ये आहे? ट्रान्सफॉर्मरमध्ये. तसाच क्वेश्चन ट्रान्सफॉर्मरमध्ये विचारू शकतात की आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट अ पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. आणि तिकडे त्याचे 3 पार्ट दिलेले असतील आणि याच्यापैकी एखादा पार्ट तिकडे दिलेला असेल. मग अशा वेळेस तुम्हाला तो पार्ट सेपरेट करता आला पाहिजे. म्हणजे कुठले कुठले मेन पार्ट आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर AC जनरेटरचं जे फंक्शन आहे ते फंक्शन कशावर बेस आहे? ते बेस आहे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, 2 लॉज आहेत. फॅराडेज काय सांगतो? फॅराडेज हे सांगतो की व्हेनेवर देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कंडक्टर अँड मॅग्नेट. फॉर एक्झाम्पल, हा मॅग्नेट आहे, हा कंडक्टर आहे, अँड वेन देर इज अ रिलेटिव्ह मोशन, म्हणजे एक तर मॅग्नेट तरी फिरतोय किंवा कंडक्टर तरी फिरतोय, दोनपैकी एक जरी फिरलं तर तिकडे काय जनरेट होतं? तिकडे व्होल्टेज जनरेट होतं, तिकडे EMF इंड्यूस होतो. हे सांगतो फॅराडेज फर्स्ट लॉ. आणि सेकंड लॉ काय सांगतो? तर EMF जो जनरेट होतो कशामुळे? रिलेटिव्ह मोशनमुळे. कुणाच्या? कंडक्टर आणि मॅग्नेटच्या. त्याच्यामुळे जो EMF जनरेट होतो तो किती जनरेट होतो? तो डिपेंड करतो रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, d∅dt. रेट म्हणजे डेरिव्हेटिव्ह, d/dt ऑफ फाय. फाय काय आहे? फ्लक्सेस आहे. फ्लक्स म्हणजे काय? मॅग्नेटिक फोर्स लाइन्स. याचं युनिट काय आहे? वेबर. येते लक्षात? तर रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्सेस विथ रिस्पेक्ट टू टाइम इज जस्ट रिस्पॉन्सिबल टू क्रिएट अ EMF. आणि अजून कशावर डिपेंड आहे? N वर. N काय आहे? नंबर ऑफ टर्न्स. त्या वाइंडिंग मध्ये, त्या कॉइल मध्ये किती टर्न्स आहेत याच्यावर सुद्धा तो डिपेंड करणार आहे. तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर इम्पॉर्टंट फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्ये स्पेसिफिकली जे रोटेशनचं डिरेक्शन आहे, जो करंटचं डिरेक्शन आहे, म्हणजे याच्यामध्ये बघा 3 पॅरामीटर आहे. एक आहे फ्लक्सेस, मॅग्नेटिक फ्लक्सेस कुठनं कुठे फ्लो होतील? N कडनं S कडे. दुसरा आहे वाइंडिंग, ज्या वाइंडिंग मधनं करंट फ्लो होतोय. ओके, हा सपोज करंटचं डिरेक्शन आहे. आणि तिसरं जे आहे ते स्पेसिफिकली फोर्स आहे. फोर्स म्हणजे 3 पॅरामीटर आहेत. तर हे 3 पॅरामीटरचं डिरेक्शन कोण सांगतं बघा? हे जे EMF इंड्यूस झाला, या EMF इंड्यूसची जी पोलॅरिटी आहे, ज्याला आपण डिरेक्शन म्हणतोय, हे कोणी सांगितलंय? किंवा स्पेसिफिकली तो जो लॉ आहे तो काय इंडिकेट करतोय? दॅट इंडिकेट्स द पर्टिक्युलर डिरेक्शन फॉर द करंट. हे या केसमध्ये जे काही रिलेशन आहे ते स्पेसिफिक लेन्झ लॉ
ओके, मग या केसमध्ये फॅराडेज लॉ EMF शी रिलेटेड इन्फॉर्मेशन देतो आणि लेन्झ लॉ इंडिकेट करतो डिरेक्शन. मग या केसमध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा वापरतात. मग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो की अरेंज द 3 फिंगर्स ऑफ लेफ्ट हँड परपेंडिक्युलर टू इच अदर. मग त्या केसमध्ये जी इंडेक्स फिंगर असते ती इंडिकेट करते मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर झाली ही इंडेक्स फिंगर. ओके, त्यानंतर जो थंब आहे, थंब काय इंडिकेट करतो? डायरेक्शन ऑफ फोर्स एक्झर्टेड बाय द कंडक्टर. कंडक्टरवर कुठल्या टाईपनी कुठल्या डिरेक्शननी फोर्स अप्लाय होतोय. आणि जी मिडल फिंगर आहे ती मिडल फिंगर इंडिकेट करते, मिडल फिंगर काय इंडिकेट करते? इंडिकेट द डिरेक्शन ऑफ करंट. पण याच्यासाठी काय कंडिशन आहे? हे तीनही पर्टिक्युलर फिंगर जे आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर असल्या पाहिजे. म्हणजे जर मॅग्नेटिक फील्ड या डिरेक्शननी जात असेल आणि कॉईल जर वरच्या बाजूने ढकलल्या जात असेल म्हणजे फोर्स इज इन अपवर्ड डिरेक्शन, तर करंट इज ऑलवेज इन just away from the board. For example, here the current direction is away from the board. आणि तेच जर मी डिरेक्शन ऑफ फोर्स जर चेंज केला, मॅग्नेटिक फील्ड तिकडेच आहे, फोर्स आता खाली आहे, तर करंट डिरेक्शन इज इन इनवर्ड. आणि हे करंट डिरेक्शन हे सारखं चेंज होतं, त्याच्यामुळेच आपल्याला अल्टरनेटिंग सायकल मिळतात. ओके, तर दिस इज नथिंग बट द नोन ॲज अ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कशासाठी यूज होतो? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल ऑलवेज युटिलाइज फॉर जनरेटर. आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल सुद्धा आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके, तो कशासाठी यूज होतो? तो होतो मोटरसाठी. या गोष्टी लक्षात ठेवा, छोट्या छोट्या आहेत, याच्यावरती क्वेश्चन तयार होऊ शकतो. ओके, द डिरेक्शन ऑफ करंट induced in a coil is given by, आणि ऑप्शन काय असेल? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल, बोथ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड and right hand and neither one and neither two. So this type of questions can be asked. आता हे सगळे जे काही नावं घेतलेत हे सगळे नावं तुम्हाला स्पेसिफिक रिकॉल झाले पाहिजेत. ते लॉ कुठले आहेत? फॅराडेज लॉ कुठला आहे? लेन्झ लॉ कुठला आहे? लेफ्ट हँड रूल कुठला आहे? राईट हँड रूल कुठला आहे? हे आठवलं पाहिजे. तर दिस इज ऑल अबाउट दी पर्टिक्युलर, वी कॅन से दॅट दी AC फंडामेंटल्स जनरेट कशी होते. आता जे दुसरा क्वेश्चन असतो, कारण एक साधारणतः 2 ते 3 क्वेश्चन्स AC वर असतात. 2 एक्झाममध्ये तर 3 क्वेश्चन्स होते. तर हे क्वेश्चन्स कशावर होते ते लक्षात घ्या. ते होते RLC सर्किटवर. ओके, मग RLC सर्किटमध्ये 2 टाईपचे सर्किट आहेत. एक आहे RLC सिरीज आणि एक आहे RLC पॅरलल. ओके, मग आता या केसमध्ये RLC सिरीज जर असेल तर रिझल्टंट जो अपोज असतो तो असतो इम्पिडन्स Z. याचं युनिट काय आहे? ओहम. ओके, मग याचा फॉर्म्युला काय आहे? याचा फॉर्म्युला आहे R² प्लस XL मायनस XC स्क्वेअर. XL आणि XC याचे सुद्धा युनिट काय आहे? ओहम. रेजिस्टन्सचे सुद्धा युनिट काय आहे? ओहम. XL काय आहे? इट इज अ 2πfL. आणि XC काय आहे? इट इज अ 1/2πfC. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय? की जो अपोज इंडक्टर देतो कशाला? AC ला. आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय? C, जो अपोज कॅपॅसिटर देतो कुणाला? AC ला. मग हे जे आहे हे तुमचं इम्पिडन्स आलं. इम्पिडन्स कुणासाठी? स्पेसिफिकली RLC सिरीज सर्किटसाठी. मग याच्यामध्ये टोटल व्होल्टेज किती असतं? तर व्होल्टेज असतं √ऑफ VR² प्लस VL मायनस VC स्क्वेअर. आता ह्या दोन्ही कंडिशन जे मी कन्सिडर केल्यात, हे रिझल्टंट व्होल्टेज आहे सिरीज सर्किटमधलं आणि हे इम्पिडन्स आहे सिरीज सर्किटमधला. हे दोन्ही व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत मी, ह्या कशाशी रिलेटेड आहे बघा? तर ह्या व्हॅल्यूज रिलेटेड आहे ज्या वेळेला XL ग्रेटर आहे XC पेक्षा. म्हणजे इंडक्टरची व्हॅल्यू जास्त आहे कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूपेक्षा. त्यावेळेच्या ह्या कंडिशन्स आहेत. मग याच्यामध्ये हे इम्पिडन्स झाला, हा पर्टिक्युलर व्होल्टेज झालं. हे कशावरनं कॅल्क्युलेट करता येतं? तर सिम्पल ट्रायंगलवरनं. हे ट्रायंगल लक्षात ठेवा तुम्ही. ट्रायंगल लक्षात ठेवा. इकडे फॉर एक्झाम्पल XL आहे,
इकडे XC आहे आणि इकडे R आहे, हा असा, आणि याचा रिझल्टंट मला काढायचा आहे. इथे व्होल्टेज आहे, सपोज रेजिस्टन्स आहे R, XL XC. आता XL इज ग्रेटर दॅन XC, XL ग्रेटर दॅन XC म्हणजे याचा रिझल्टंट कुठे असेल, या डायरेक्शननी असेल, आणि तो रिझल्टंट किती असेल, XL मायनस XC. आता याचा जर मी टोटल रिझल्टंट काढला, तो रिझल्टंट किती आहे, Z म्हणजे इम्पिडन्स. याला म्हणतात इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल. ट्रायंगल लक्षात ठेवायची गरज नाही, स्पेसिफिकली हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायची गरज नाही. हा ट्रायंगल जर लक्षात ठेवला तर पायथागोरस थेरमनुसार तुम्ही सहज कॅल्क्युलेट करू शकता. पायथागोरस थेरममध्ये हा जो आहे Z ची व्हॅल्यू किती असणार, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ दिस पर्टिक्युलर डिफरन्स, दिस नथिंग बट द XL मायनस XC. तेच या पर्टिक्युलर ट्रायंगलला मी जर करंटनी मल्टिप्लाय केलं, इथे करंटनी मल्टिप्लाय केलं, इथे करंटनी मल्टिप्लाय केलं, इथे करंटनी मल्टिप्लाय केलं, तर हा झाला व्होल्टेज ट्रायंगल. म्हणजे इकडे आता इथे काय येईल, I इंटू R म्हणजे VR. इथे काय येईल, इथे येईल तुमचं स्पेसिफिक V इन द फॉर्म ऑफ XL अँड XC. मग इथे व्होल्टेज काय आहे, VL मायनस VC, आणि याचा रिझल्टंट हा आहे. ओके, हा रिझल्टंट तुमचा टोटल रेजिस्टन्स सांगतो, टोटल व्होल्टेज सांगतो. अगेन अप्लाय द पायथागोरस थेरम. ओके, याला थीटा म्हणूया आपण. तर V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ VR स्क्वेअर प्लस VL मायनस VC स्क्वेअर, हा फॉर्म्युला. म्हणजे हा ट्रायंगल जो आहे याला म्हणतो आपण व्होल्टेज ट्रायंगल. ओके, व्होल्टेज ट्रायंगल लक्षात ठेवला, इम्पिडन्स ट्रायंगल लक्षात ठेवला, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाही, याच्यावरनं तुम्हाला व्हॅल्यू मिळते. आता दोन्ही केसमध्ये जर आपण एक कॉमन पॉइंट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल, हा जो आहे सपोज थीटा आहे, तर कॉस थीटा किती होतो बघा. कॉस थीटा, कॉस काय असतो, ॲडजसंट साइड divided by hypotenuse. This is nothing but the particular, we can say that triangle. From that triangle we can have this value. हा काय होता R इम्पिडन्स साठी, आणि हा काय होता Z. मग जर cos थीटा आपण म्हटलं तर हा काय येईल, R बाय Z. आता हा एक इक्वेशन तयार झालाय, याच्यामध्ये रिलेशन्स लक्षात ठेवायची. जर मी R ची व्हॅल्यू वाढवली तर cos थीटा मध्ये काय फरक पडतो, जर मी Z ची व्हॅल्यू वाढवली तर कॉस थीटा मध्ये काय फरक पडतो. ओके, कारण कॉस थीटा मॅक्सिमम किती असेल, 1. मॅक्सिमम 1 कधी असेल, जेव्हा थीटा इज इक्वल टू 0 असेल, कारण कॉस 0 इज 1. आणि ज्यावेळेस थीटा हा 90 डिग्री असेल तो कॉस 90 इज 0. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू नेहमी दोन व्हॅल्यूच्या मध्ये असणार, फ्रॉम 0 टू 1. ओके, अँड दिस इज कॉल्ड ॲज अ power factor. This is called as a power factor. ओके, आता एक पॉइंट ज्याच्यावरती क्वेश्चन विचारतात तो म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जी आहे ती FR ने दाखवतात. आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी नेमकी काय आहे, तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी आहे इनपुटची. सपोज मी जर फ्रिक्वेन्सी आणि करंटमध्ये ग्राफ काढला तर जशी जशी फ्रिक्वेन्सी मी 0 पासून वाढवत जातो तसा एका पॉइंटला करंट मॅक्सिमम मिळतो मला RLC सर्किटमध्ये, आणि परत तो करंट कमी व्हायला लागतो. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे, द फ्रिक्वेन्सी ॲट विच वी हॅव द पीक व्हॅल्यू, we have the peak value of current in RLC circuit is called as a resonance frequency. Is called as a resonance frequency. ही resonance frequency आहे. मग resonance frequency कुठली फ्रिक्वेन्सी असते, तर when XL become equal to the XC. जेव्हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे सेम असतात त्यावेळेला जी फ्रिक्वेन्सी रीच होते त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. मग इथे आपल्याला ती फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. फॉर एक्झाम्पल XL इज नथिंग बट द 2πfL आणि XC म्हणजे 1/2πfC. याच्यावरनं जर F ची व्हॅल्यू काढली आणि जर सिम्प्लिफाय केलं मी, कारण F इंटू F स्क्वेअर म्हणजे आपल्याला त्याचं स्पेसिफिक कॅल्क्युलेशन करताना स्क्वेअर रूट अप्लाय करावं लागेल, तर फायनल कॅल्क्युलेशन होईल 2π√LC. तर दिस इज नथिंग बट द FR. ओके, तर दिस इज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीसाठी कंडिशन काय आहे, XL शुड बी इक्वल टू XC. आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय आहे, FR इज इक्वल टू 1/2π√LC. तो FR इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ L आणि FR
इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ सी. जर सी ची व्हॅल्यू मी 4 टाइम चेंज केली तर एफ आर किती टाइम कमी होईल हे रिलेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, कारण ह्याच टाईपचे क्वेश्चन्स त्या एक्झाममध्ये असतात. ओके, मग नेक्स्ट पॉईंट आहे बँडविड्थ. बँडविड्थ इज रिप्रेझेंटेड बाय BW. मग बँडविड्थ काय आहे? फॉर एक्झाम्पल इथे मला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते कुठल्या रेंजसाठी? या फ्रिक्वेन्सी रेंजसाठी. समजा ही अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, ही लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. द डिफरन्स बिटवीन अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ बँडविड्थ. ओके, मग बँडविड्थ जर चेंज झाली तर नक्कीच तुमची सिलेक्टिव्हिटी सुद्धा चेंज होईल, नक्कीच तुमचा क्वालिटी फॅक्टर सुद्धा चेंज होईल. तर दिस इज अ रिलेशन बिटवीन दी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, बँडविड्थ अपार्ट फ्रॉम दी क्वालिटी फॅक्टर. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जे AC फंडामेंटल्सवर क्वेश्चन विचारतात एक तर त्याच्या इक्वेशनवरनं व्हॅल्यूज काढायचे असतात, फॉर्म फॅक्टर आहे, क्रिस्ट फॅक्टर आहे, ओके, त्यानंतर क्वालिटी फॅक्टर आहे. हे सगळे रिलेशन्स तुम्हाला माहिती पाहिजेत, त्याचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. फॉर एक्झाम्पल फॉर्म फॅक्टर असेल तर किती व्हॅल्यू टिपिकल व्हॅल्यू असते, ग्रेटर दॅन 1, इक्वल टू 1, लेस दॅन 1. ओके, ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये RLC सिरीज सर्किट किंवा RLC पॅरलल सर्किट, याच्यामधले जे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, बँडविड्थ, क्वालिटी फॅक्टर, सिलेक्टिव्हिटी ह्याचं जे रिलेशन आहे याच्यावरती क्वेश्चन्स नक्कीच विचारतात किंवा विचारले जाऊ शकतात. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.